राज्यात गुटखाबंदी केवळ कागदावरच राहिली आहे का, असा सवाल पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे। शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणी सर्रासपणे मिळणारा गुटखा आणि त्यामागे उघड सुरू असलेली काळी साखळी आता थेट मकोकाच्या रडारवर आली आहे। गुटखा उत्पादकांवर नवीन वर्षात मकोका लावण्याचा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला आहे। गुटखाबंदी कायद्याची खिल्ली उडवणाऱ्यावर आता केवळ दंड नव्हे तर संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार कारवाई होणार आहे। याआधी हार्म अँड हर्ट या तांत्रिक अडचणीमुळे मकोका लागू होऊ शकत नव्हता, मात्र आता त्या त्रुटी दूर करून कायद्यात दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले होते। नागपूर अधिवेशन संपताच अन्न व औषध प्रशासन विभाग कामाला लागले असून गुटखा उत्पादकांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष धोरण आखण्यात येणार आहे। जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या गुटखा माफियांना आता कुठलाही राजकीय आश्रय मिळणार नाही, असा थेट इशारा देत मंत्री नरहरी झिरवाळ यांनी कडक कारवाईचे आदेश दिले आहेत। नवीन वर्षात गुटखा माफियांवर मकोकाचा दणका बसणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।